दादा काय काय करताय? अरे तिकडे जंतर मंतर वर आपल्या भावांचं बहिणींचं शिक्षणासाठी खूप मोठं आंदोलन चाललंय. सगळ्या देशाला माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे. पोरांना खूप मारलंय आणि ही काय कोणत्या जातीची किंवा धर्माची लढाई नाही. ही शिक्षणासाठी शिक्षण पारदर्शी व्हायला पाहिजे म्हणून ही लढाई चालली. सगळ्या भावांनी आणि बहिणींनी सपोर्ट करायला पाहिजे. म्हणून आपण पण बाप माणूस फाउंडेशन कडून जवळजवळ 1000 बिस्किट पुढे आपण नंतर मंतरच्या सगळ्या माझ्या भावांना आणि बहिणींना मदतीसाठी आपण घेऊन पोहोचत आहोत. तर व्हायला काय लागले, बरेच ऑनलाईन माझे भाऊ ते ऑर्डर करायला लागले. पिझ्झा असन, बर्गर असन, काही पण असन, कोल्ड्रिंक असन. तर व्हायला काय लागले की जे ऑनलाईन आपण ऑर्डर करायला लागलो तर ते कुणी पण ऑर्डर टाकायला 50 पिझ्झा असन, बर्गर असन त्याची, आणि हे लोक 10, 5, 25 द्यायला लागलेत आणि फ्रॉड व्हायला लागले. तर माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना विनंती आहे की जर आपल्याला तिथपर्यंत मदत पोहोचवायची किंवा काही पण करायचं तर एखादा ट्रस्ट असेल, एखादी संस्था असेल, तर तिला तुम्ही पैसे डोनेट करा किंवा त्याच्या अकाउंटवर पैसे टाका, जेणेकरून आपण त्यांना उद्या हिशोबही विचारू शकतो. म्हणून बाप माणूस फाउंडेशन कडून पण आपण खूप सारी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण हा स्वखर्चामधून जवळजवळ 1000 बिस्किट पुढे आपण घेऊन तिथपर्यंत पोहोचवतो. पाणी पण पोहोचवणार आहेत आणि मी तुम्हाला स्कॅनर देणार आहे. जर तुम्हाला वाटलं तुमच्या स्वखुशीने की बी आपल्याला जे आपले भाऊ बहिणी आंदोलन करायचे त्यांना आपल्याला जेवण पोहोचवायचे, पाणी पोहोचवायचे, तर प्रत्येक एका माणसाने 1 रुपया जरी टाकला, 1000 लोकांनी 1 रुपया टाकला तर 1000 रुपये होतात. तर या 1000 रुपयामध्ये आपण माझ्या भावांना आणि त्यांना, माझ्या बहिणींना, जंतर मंतरवरच्या सगळ्यांना 2 वेळचं जेवण देऊ शकतो ते 1000 रुपयामध्ये. तर तुम्हाला स्कॅनर देतोय. तुमच्या जर मनाला वाटलं तर योग्य, तर तुम्ही त्या स्कॅनरवर 2-5 रुपये टाकू शकतात. आणि असाच सपोर्ट आणि प्रेम कायम असू द्या. आणि खूप खूप धन्यवाद. बाप माणूस फाउंडेशनला असाच सपोर्ट असू द्या.